हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला माझा आवाज जरा वेगळा येत असेल तर मला झाली आहे सर्दी त्याच्यामुळे. तर आज आहे संडे आणि यांना ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे मग ते टिफिन वगैरे काय संडेचं नसतं त्यांचं टेन्शन, पण नाश्त्याला करावं लागतं. तर मी आणलं होतं इडलीचं पीठ आणि बनवत होते. इडली करायला ठेवली होती आणि चटणीची तयारी माझी चालू होती. तर चटणी करून घेतली बघा. आणि मी विकतचंच पीठ आणते, घरी नाही करत बसत. आणि 50 रुपयालाच ते पॅकेट भेटतं आणि त्याच्यामध्ये 2दा आमची इडली होऊन जाते 2 दिवसाची. तर इडली नाही केलं तरी दुसऱ्या दिवशी मी डोसा बनवत असते. तर त्याच्यामुळे आणि खूप दिवस झालं बनवली नव्हती ना. आणि सारखे पोहे आणि रवा आणि उपमा आणि ते शेवयान खाऊन कंटाळा पण आला आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे इडली करावी. आणि जरी आम्ही डोसा वगैरे खाल्ला तर ते आम्हाला खायला भेटतं आणि ह्यांना इडली वगैरे काय खायला नाही भेटत. त्याच्यामुळे मग म्हटलं आज इडली बनवावी. मग आज इडलीची तयारी चालली आहे बघा. तर इथे देते मी तडका आणि तडका पॅन तर आहे ठेवला तो. आणि सामान घरातलं सगळं संपलेलं आहे, म्हणजे बहुतेक करून सगळं संपत आलं आहे. आणि थोडं थोडं जे लागेल ते मी दुकानातून आणते. आणि हे मला बोललेले की शनिवारी आपण जाऊया सामान भरायला. आणि जेव्हा ते बोलतात ना ह्या दिवशी जाऊया, हमखास त्यांना काहीतरी काम येतं आणि सगळं राहून जातं काम. म्हणजे नेहमीचंच आहे ते, आजचंच नाही आहे. तर मला माहीत होतं, मी लिस्ट वगैरे काहीच काढली नव्हती कारण मला माहीत होतं की ह्यांनी आज स्वतःहून म्हणलेत की आपण सामान आणायला जाऊया. तर आज ह्यांना काम येणार आणि सगळं काम फिसकटणार हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे मी लिस्ट वगैरे काय काढली नव्हती. आणि संध्याकाळी तेच झालं. ह्यांनी फोन केला की मला लेट व्हायला यायला, मला काम आहे, मला 9 वाजतील यायला असं. तर त्याच्यामुळे मोहरी तर नाही आहे बघा. असं बरंच सामान संपले, पण जे अर्जन्सीमध्ये आहे ते मी थोडं थोडं आणते दुकानातून. म्हटलं आता बाजार तर भरायचाच आहे त्याच्यामुळे. तर मोहरी तर नव्हती, जिरं आहेत, पण जिरं आणि फक्त कढीपत्ता ह्याच्याच मग तडका दिला चटणीला. आणि मोहरी खूप दिवस झालं पण संपली आहे, म्हणजे सामान शिफ्टिंग केलं मी तेव्हाच संपले, पण मी नाही आणली. म्हटलं आता बाजारातच एकदम सगळं सामान व्यवस्थित भरता येईल त्याच्यामुळे. तर आता मस्त तडका देते. इडली तयार आहे आणि नाश्ता करून घेतो आम्ही. आणि बघा तडका मी असा देते आणि लगेच त्याच्यावरती झाकण ठेवते, त्याच्यामुळे वास पण छान येतो, तडक्याचा वास राहतो त्याच्यामध्ये आणि खूप छान चटणी लागते. तर मेथी पण काय काय टाकतात तडक्यामध्ये, तर मी नाही टाकत कारण ते परत खाताना ना चटणी ते कचकच लागते अशी मेथी आणि मला नाही आवडत. पण मेथी पण काय काय जण तडक्यामध्ये टाकतात. तर तयार झाली आहे बघा आपली चटणी. तर म्हणजे एकदा काढली होती इडली मी आणि आता परत थोडीशी म्हटलं एखादा हे लावावं परत, म्हणजे पुरते की नाही त्याच्यामुळे. आणि ह्यांना नाश्ता दिला होता तर ह्यांना उशीर झालेला, त्याच्यामुळे त्यांना पटकन चटणीला तडका देऊन त्यांना आधी नाश्ता दिला. आराध्या आणि आधीला आंघोळ घातली आणि मग त्याच्यानंतर परत एकदा इडलीचं बॅटर म्हणजे परत एकदा ठेवली. ह्याचं एकच म्हणजे ते हे ठेवलं करायला. आणि सगळ्यांना नाश्ता दिला होता, फक्त मीच नाश्ता करायची बाकी होते. आता हे इडली झाल्यानंतर मग मी पण नाश्ता करणार होते. आणि आज संडे होता तर जेवणाचा काय नंतर प्लॅन म्हटलं नंतर करता येईल, कारण इडली पोटभर खाल्ल्यानंतर परत लवकर भूक पण नाही लागत. मग नंतर म्हटलं डाळ भात वगैरे काहीतरी असं करता येईल. मग मी मेथीची भाजी आणि भाकरी नंतर केली. आणि मग ही इडली तयार झाल्यानंतर मी नाश्ता केला. आणि संडे होता आणि हे तर ऑफिसला गेले होते, त्याच्यामुळे आजचा दिवस तर काही कुठे बाहेर वगैरे जाणारच नव्हतो, कारण हे ऑफिसला गेल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच येतात मग घरी. आणि मग आल्यानंतर आदिराजला थोडंसं फिरवायला नेतात बस. तर आज आहे संडे आणि आता वाजलेत बघा 1:30 वाजलाय आणि माझं बाकीचं सगळं काम झालंय, फक्त आता जेवण बनवायचंय. जेवण म्हणजे आम्हीच आहे तिघं जेवायला, आराध्या, मी आणि आदिराज. आणि हे गेलेत ऑफिसला, तर ते सकाळी नाश्ता करून गेलेत. नाश्त्याला बनवली होती आज इडली आणि चटणी, तर ते नाश्ता करून गेले. आणि त्याच्यानंतर मग माझं काम चालू झालं. आज लेट उठलेलो त्याच्यामुळे सगळं काम लेट, तर सगळं झालंय, फक्त आता जेवण बनवायचंय.
आणि त्याच्यामध्ये हा बघा, हा आणि आराध्या ना कुठंतरी न सांगताच गेले होते. मला वाटलं बाहेर गल्लीत खेळत आहेत. 2च मिनिटासाठी मी आतमध्ये आले असेल आणि ही दोघं गेली. आणि बघितलं बाहेर जाऊन तर ही दोघं नाहीत. सगळीकडे बघून आले मी, इकडच्या रस्त्यावर आणि इकडे दुकानाच्या तिकडं. तर ही दोघं आवाज देते तर आवाज पण नाही. मी एवढी घाबरले, एवढं सगळीकडे बघून आले. आणि म्हटलं आता काय ह्यांना फोन लावला तर ह्यांचा काय फोन लागलाच नाही. दीदीनं फोन केलेला की दीदी म्हणली की आराध्याला पाठवून दे, तर ती सापडतच नव्हती. मग तिला म्हटलं नाही अगं, ती म्हणली इकडं पण नाही आलेली, कुठं गेली वैशालीत बघून ये, म्हणजे इथं आमच्या इथं. तर तिकडं दुकानाच्या इकडं वगैरे जाऊन आले मी, तरी नाही. मग मी ह्यांना शेवटी फोन केला तर ह्यांचा पण फोन लागला नाही. म्हटलं आता काय करायचं. परत घरी रिटर्न आले तर ही दोघं गल्लीत उभी होती. असं डोकं फिरलं. मग त्यांना विचारलं की कुठं गेला होता, तर इथं शेजारी घरात बसलेले कोणाच्या तरी, त्यांचा दरवाजा बंद होता. आणि इथं पण जस्ट काहीतरी गल्लीमध्ये कार्यक्रम आहे, मंडप वगैरे घातलाय, त्याच्यामुळे खूप माणसं आले ती. आणि त्याच्यामुळे मग मी काय एवढं ओरडले नाही, म्हणजे ह्यांना आवाज वगैरे दिला नाही. पण मी सगळ्या म्हणजे लहान मुलांना तिथल्या गल्लीतल्या विचारलं की दिसलीत का कुठं काय, तर ते बोलले की नाही कुठं दिसली म्हणून. आणि मग हे दोघं समोर दिसले, असं डोकं फिरलं. मग त्यांना घरात घेतलं, चांगले फटके दिले आणि होमवर्क करायला बसवलं. आणि आता हा लागलाय खेळायला सायकल आणि दरवाजाला लावले लॉक. बघा आता ह्यांना बाहेरच पाठवणार नाही. एवढं म्हणजे काम करताना अक्षरशः ह्यांच्यावर एवढं लक्ष ठेवावं लागतं. काम अर्ध करायचं, अर्ध ह्यांच्याकडे लक्ष. सारखं बाहेर यायचं आत यायचं, एवढं पाय दुखतात ना. आणि यांना किती वेळा सांगितलंय की सांगून जात जा कोणाच्या घरी, जरी कुठं पण जा तुम्ही, फक्त मला सांगत जा की मी इथं चाललोय, तरी यांच्या लक्षात नाही राहत. तर मग चांगले फटके दिलेत आता. आणि आधी बसला येतं आता सायकल खेळत ऍपल खातोय. आराध्या गेली दीदीच्या घरी, म्हटली दीदीच्या घरी जाते मी. संडेला ती दीदीच्याच घरी असते, कारण दीदीला सुट्टी असते तर ती मग घरीच असते. मग तिच्यापाशी जाऊन बसते. तर चला आता काम बघू आपलं कुठपर्यंत आले. आता भाजी चपाती बनवायची, मेथीची भाजी बनवणार आहे आणि भाकरी बनवणार आहे. बस लगेच होऊन जाईल, असेच कंटिन्यू राहा. तर बघा ही कपडे तर ह्या आदिराजने चादराच्या मध्ये टाकले. हे कपडे ते आहेत ते घडी करून ठेवायचे. मला बाकी सगळं काम झालेलं आहे. बघा आता तुझं इथं काय चाललंय? तू कशाला खुर्ची घेऊन चढलाय वरती? चावी नाही, पटकन खाली उतर. देते खाली उतर. चल खुर्ची ठेवा. असा बघा सुट्टी असली ना की असा सगळा ह्यांचा हे असतो, राडा सगळा काढतात. आणि इथं सायकल काढली ठेवली. बघा असा पसारा घालायचा, असा उचलला की असा पसारा घालून ठेवायचा, अशी करतात. आणि इथं फक्त राहिलेत आता किचन हे आवरून घ्यायचंय आणि भाजी चपाती बनवायची. मग मी किचन साफ करायला घेतलं. आणि इथं जे इडलीच्या चटणीसाठी खोबरं आणलेलं ते थोडंसं काढायचं राहिलेलं ते काढलं. आणि तेच मग सकाळी काढताना माझ्या हाताला पण लागलंय आणि त्याच्यामुळे ना अशी चिरच गेली पूर्ण अंगठ्याला. आणि मग त्याच्यामध्ये असं काय तिखट गेलं की एवढी आग होते ना, काय बोलायचंच नाही. आणि तर आदिराजचे चाललेले लुडबुड मध्ये माझ्या काय चाललंय. तर बघा सगळं किचन आवरून घेते आधी आणि नंतर मग आवरून म्हणजे भांडी नंतरच घासणार आहे स्वयंपाक वगैरे केल्यावर, कारण परत स्वयंपाकाचं मेथीची भाजी आणि हे भाकरी केल्यानंतर भांडी पडतीलच आता. आणि आदिराजचं इथं पण मला दमवत होता, भांडीच घास, कुठं कायच कर, मी भांडी घासतो. मला म्हटलं मीच भाकरी करतो, तू भाजी बनव मी भाकरी करतो, असं त्याचं चाललेलं. आणि स्कूलमध्ये 2-3 तास जातो ना तेवढा शांत असतो, नाहीतर अजिबात शांत नाही बसत. आणि स्कूलला गेल्यानंतर म्हणजे असं कंटाळून येतो, त्याच्यामुळे स्कूलवरून आल्यानंतर थोडा वेळ खेळतो आणि झोपतो. ते डायरेक्ट संध्याकाळी 6-6:30ला त्याला उठावं लागतं ट्युशनसाठी, त्याच्यामुळे होऊन जातं. आणि सुट्टी असेल ना त्या दिवशी एवढा त्रास देतो, गाडीच खेळ, हेच कर तेच कर. आणि नंतर मग मी असाच दिवस गेला. त्याच्यानंतर मी हा संध्याकाळचा व्लॉग स्टार्ट केला. तर भात ठेवते आता, पाणी ठेवले पातेल्यात, ते पिण्यासाठी ताप गरम करायला ठेवलं आहे. आणि आणलं आहे चिकन मी आज, कारण संडे बिना नॉनव्हेजचा कसा जाईल, त्याच्यामुळे मग चिकन आणलं 1/2 किलो. आणि पाहुणे पण येणार होते जेवायला, तर
त्यांच्यासाठी पण म्हटलं अर्धा किलो बसेल, उद्या सोमवार होता त्याच्यामुळे मग अर्धा किलोच आणलं. आणि आता तयारी चालू झाली आपली संध्याकाळच्या स्वयंपाकाची. तर रेग्युलर तेच दाखवण्यात पण हे नाही वाटत. तर मग आता भात ठेवला आहे, पाणी एका साईडला गरम होतं आहे. आता आदिराज गेला आहे त्याच्या पप्पांबरोबर फिरायला, ते आलेत. मग ते थोडे फिरवून आणतात त्याला, कारण त्यांना संडेच भेटतो. मग त्याचं असतं की पप्पा मला फिरायला न्या म्हणून. मग ते आले आणि त्याला घेऊन गेलेत आता फिरवायला. तर आता मी स्वयंपाक करून घेते पटपट. खातील आणि मी थोडंसं खायला, आदिराज काय माहिती थोडंसं खायला, आराध्य तर खातच नाही. त्याच्यामुळे अर्धा किलोच. आणि उद्या सोमवार आहे, सोमवारचं आम्ही अजिबात नॉनव्हेज वगैरे काय खात नाही, यांचा उपवास असतो त्याच्यामुळे. तर उद्याच्याला आपल्याला ठेवायचंच नाही आहे, त्याच्यामुळे अर्धा किलो चांगले. आता फक्त ग्रेव्ही बनवणार आहे बस. आणि नेहमीप्रमाणे मी जसं चिकन करते त्याप्रमाणेच करते, काय वेगळं नाही. तर चिकन धुवून घेते, त्याला मीठ आणि हळद आणि गरम मसाला लावून थोडा वेळ ठेवते. आणि आळणी पाणी काढायचं मला, कारण आदिराज काहीच खाऊन गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे मग तो आल्यानंतर लगेच सूप पेल चिकनचं, तो सूप बोलतो आणि त्याला आवडतं, तो पितो मटनचं चिकनचं सूप. त्याच्यामुळे मग पटकन मी ते करून घ्यायचं आहे म्हटलं, कारण आल्यानंतर मग तो पिल नंतर खेळत बसेल ह्या हिशोबाने. तर हा एक गरम मसाल्याचं मी सांगत होते की आमच्या इकडे असा गरम मसाला बनवतात, खास करून चिकन, मटन, फिश आणि आपलं नॉनव्हेज आणि मसाले भात ह्याच्यासाठी घरच्या घरी बनवतात. तो मी पण बनवला आहे आणि बनवून ठेवला आहे, कारण लागतो नॉनव्हेजला वगैरे मसाले भाताला, टेस्ट छान येते त्या गरम मसाल्याची. तर स्वयंपाक इथे करताना ना मला वाटते दिवसात ना 100 वेळा तरी हात धुवायचा होता असेल. काय केलं की हात धुवायचा, काय केलं की हात धुवायचा, 100 वेळा तर नक्कीच होत असेल. तर इथे ओलं खोबरं खात होते आणि खूप गोड होतं, नारळ खूप गोड मिळालेला, म्हणजे खोबरं लय गोड लागत होतं. आदिराजनं पण खाल्लं सकाळी. आणि ओलं खोबरं शिल्लक होतं इडलीच्या ह्याच्यातलं, जी चटणी बनवली त्याच्यातलं. मग मी ओल्या खोबऱ्याचं चिकन बनवणार होते. आता मसाल्याची तयारी चालू झाली माझी. आणि तेच दाखवायचं म्हणून मी जास्त काय व्हिडिओ घेतलेला नाही आहे. फक्त जे आजच्या संडेच्या दिवसामध्ये काय काय घडलं ते तुम्हाला आज दाखवते मी ब्लॉगमध्ये. आणि मोटर चालू केलेली म्हणजे पाणी भरण्यासाठी. तर मोटरचा आवाज तुम्हाला येत असेल, तुम्ही म्हणाल कसला आवाज येतोय, तर तो मोटरचा आवाज आहे. तर इथे वाफलायला ठेवते आता चिकन मी. तर आराध्या गेली होती चप्पल आणायला तिला दीदी बरोबर, आणि ती जी रेग्युलर जी वापरते ती चप्पल तुटलेली, ती रडत होती की मला चप्पल पाहिजे. मग ती दीदीवर गेली चप्पल आणायला आणि आदिराज गेला होता फिरायला त्याच्या पप्पांबरोबर. तर मग मी म्हटलं आता पटपट स्वयंपाक करून घ्यावा. आणि जो माझा म्हणजे मावस भाव येणार होता जेवायला, तर त्याच्यासाठी चिकन बनवत होते, नाहीतर मी आज बनवणार नव्हते चिकन. तर मस्त असं चिकन भाकरी वगैरे केलं. आणि तो टिफिन घेऊन आलेला भाऊ, तर त्याला टिफिन दिला, कारण त्याला लेट होत होता जॉबला जायला. त्याच्यामुळे मग तो टिफिन घेऊन गेल्यानंतर आम्ही पण जेवलो सगळे. आणि सगळं काम झालं माझं 10:30ला. आणि नंतर मी तेल बनवायला ठेवलं केसांसाठी, तेल संपलं होतं. तर मी तेल बनवलं, लावलं. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.